अजित पवारांचा अंत्यविधी झाला त्याच मैदानावर त्यांचं स्मारक होणार आहे। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांचं स्मारक होणार आहे। त्या संदर्भात हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत। शरद पवारांनी मुंबईकडे जाताना विद्या प्रतिष्ठान मैदानाची पाहणी केलेली आहे। अजितदादांचा अंत्यविधी झालेल्या ठिकाणी दर्शन घेऊन पवारांनी स्मारकासंदर्भात मैदानाची पाहणी केलेली आहे। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरून अजित पवारांच्या स्मारकासंदर्भात आणि शरद पवारांनी केलेल्या पाहणी संदर्भात शरद पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांच्याशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। स्वर्गीय अजित पवार यांचा ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला त्याच मैदानावर या ठिकाणी आता स्मारक जे आहे ते उभारण्यात येणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। एवढंच नव्हे तर या ठिकाणची पाहणीसुद्धा शरद पवार यांनी या ठिकाणी केलेली आहे। आपल्यासोबत शरद पवारांचे निकटवर्तीय गुजर साहेब आहेत। नाही, साहेबांनी त्या दिवशी इच्छा व्यक्त केली होती की आपल्याला अंत्यविधी ज्या ठिकाणी आपण स्थळ घेतलेलं आहे तर त्याच्याच परिसरामध्ये आपल्याला स्मारक करायचं आहे म्हणून, म्हणजे सेम डेला। आणि कालही माझी त्याच्यामध्ये चर्चा झाली होती साहेबांशी। आणि मला माहीत नाही, सकाळी आज थोडेसे साहेब भावनिक झाले, कारण आज परत मुंबईला निघण्यापूर्वी या ठिकाणी यायचं आणि प्रतिभा काकी आणि साहेब दोघंही आले। आणि आता बोलताना थोडंसं साहेब एकदम भावनिक झाले होते की जे अजितदादांनी सगळं हे उभा केलं त्याचं स्मारक आपल्याला इथं उभं करावं लागतं, आपलं किरण दुर्दैव आहे। परंतु मी परत येणार आहे, मग दशक्रियाविधी कधी, त्याच्यातले तारखा, मग ह्या मधल्या काळामध्ये आपल्याला कसं उभारायचं काय, त्याच्या सगळ्यांच्या आयडिया वगैरे एकत्र बसून घेऊन ठरवूया। खरं तर पवार साहेब दुर्घटना झाल्यानंतर बारामतीच होते, आता बाहेर पडतात। पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांच्या ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला तिथं दर्शन घेऊन बाहेर पडलेत का? हो, जवळजवळ असंच म्हणावं लागेल ना, नाहीतर आज साहेबांना परत या ठिकाणी यायची काय हे होते का? परंतु काकी आणि दोघंही एकत्रपणे आले आणि माझ्याशी सरपण मी बोलताना त्या ठिकाणी त्यांचा जो आपण म्हणतो ना की बोलण्यातला आवाजातला कंप, नंतर भावनिक झालेले, थोडंसं वाईट वाटलं म्हणजे साहेबांना आणि ह्या मैदानावर सगळ्यांनी, कारण त्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे दादांनी काम करताना पाहिलं या विषयामध्ये। इथं स्मारकाबाबत जो निर्णय आहे तो टीम किंवा सर्व टीम, विद्याप्रतिष्ठानचे ट्रस्टी आणि बाकीचे सगळे मंडळी, विनी साहेब आहेत, एंटायर पवार फॅमिली एकत्रपणे करतील निर्णय। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, बारामती।